तुम्हाला जर मंदिरात प्रवेश नसेल तर अशा मंदिरात तुम्ही जाताच कशाला, अशी मांडणी 12व्या शतकात करून भारताच्या सामाजिक क्रांतीला नवी दिशा देणारे अग्रदूत म्हणजे महात्मा बसवेश्वर यांनी मंदिर पूजा याबद्दल अत्यंत क्रांतिकारी आणि पुरोगामी विचार मांडले. त्यांच्या मते देव हा बाह्य मंदिरात नसून तो प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात आहे. बसवेश्वरांनी देह हेच देऊळ, शरीर हेच मंदिर ही संकल्पना मांडली. ते म्हणतात, श्रीमंत लोक शिवासाठी मंदिरे बांधतील, पण मी गरीब काय करू? माझे पाय हे खांब आहेत, माझे शरीर हे मंदिर आहे, माझे मस्तक हे सोन्याचा कळस आहे. याद्वारे त्यांनी स्पष्ट केले की भक्तीसाठी भव्य इमारतीची गरज नाही, तर शुद्ध मन आणि शरीर पुरेसे आहे. त्यांनी दगड, माती किंवा धातूच्या निर्जीव मूर्तीची पूजा करण्याऐवजी निराकार आणि निर्गुण ईश्वराची आराधना करण्याला महत्त्व दिलं. दगड हा देव नाही, तो रस्त्यावरचा धोंडा आहे असे सांगून त्यांनी कर्मकांड आणि अंधश्रद्धेवरती प्रहार केला. मंदिरात जाऊन मूर्तीची पूजा करण्याच्या प्रथेला पर्याय म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये देव आणला. इष्टलिंग धारण करण्याची प्रथा सुरू केली. भक्ताने आपल्या शरीरावर लिंग धारण करावे आणि स्वतःमध्येच ईश्वराचा शोध घ्यावा अशी त्यांची शिकवण होती. बसवेश्वरांच्या मते मंदिर ही कालांतरे नष्ट होऊ शकतात, परंतु चालता बोलता जो समाज आहे तो शाश्वत असतो. त्यांनी स्थिर मंदिराऐवजी सजीव सृष्टीची आणि माणसांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिलं. खरी भक्ती मंदिरातील विधीमध्ये नसून ती माणसांच्या वर्तनात, दयेत आणि सचोटीत असते. दया हाच धर्माला मूळ पाया मानला. त्यांनी आग्रहाने सांगितलं की मानवीकरण ईश्वराचे मानवीकरण करण्यापेक्षा मानवामध्येच ईश्वर पाहण्याची दृष्टी त्यांनी दिली. मंदिराच्या भिंतीतून धर्माला बाहेर काढून तो सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडला. स्पष्ट केले की तुमच्या भक्तीमध्ये, देवामध्ये कोणी मंदिरातला दलाल नाही. खरी भक्ती ही मंदिरातील विधीमय नसून ती माणसांच्या वर्तनात, दयेत आणि सचोटीत असते. दया हाच धर्माचा मूळ पाया आहे असे त्यांनी सांगितले. वेदमंत्र, होम हवन, पशुबळी, गुंतागुंतीचे सर्व विधी नाकारले. त्यांच्यामध्ये शुद्ध चारित्र्य आणि माणुसकी हेच खरे धर्म आहे. कष्ट करणे म्हणजे कायक हाच खरा स्वर्ग, कैलास आहे आणि तीच खरी ईश्वर पूजा आहे हे ठामपणे सांगितले. आजच्या धर्माच्या बाजारीकरण धर्मांध काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार हे चक्कपणे लागू पडतात. धन्यवाद.